यावेळी आमचं रक्षाबंधन थोडं लेटच झालं, कारण रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही गावावरून पुण्याला जायला निघालो, जे की आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत भद्राकाळ असल्यामुळं आम्ही गावाकडे राखी बांधली नाही. पण पावसामुळे आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला पुण्यात पोहोचायला रात्रीचे 8 वाजले. मग आल्यावरतीच आम्ही राखीची तयारी सुरू केली. स्वीटमध्ये तर भैयाचा फेवरेट खाजा होता. दीदी मोठी असल्यानं पहिला राखीचा मान तिने मिळवला. त्यानंतर माझा नंबर आला आणि तुम्हाला हे माहीत आहे का की राखीला 3 गाठी बांधल्या जातात. त्यात पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ बहीण भावाच्या नात्यातील प्रेम व गोडवा आणण्यासाठी असतो. भैयाला पण मी याच गोष्टी सांगत त्याला राखी बांधली. त्याचं आवडतं स्वीट पण चारलं आणि हो, तो माझ्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे त्याने माझा आशीर्वाद घेतला. नाहीतर बऱ्याच जणांना तो माझ्यापेक्षा मोठा वाटतो. तर आमचं रक्षाबंधन हे असं झालं. तुम्हाला यातल्या कोणत्या गोष्टी माहीत होत्या आणि कोणत्या गोष्टी आज नवीन समजल्या